ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। नमस्कार, वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी प्रणाली। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। सांगली सामाजिक क्षेत्रात कमी वयात जास्तीत जास्त सामाजिक कार्य उत्साहाने करणारे स्वर्गीय अमरदादा निंबाळकर यांच्या जयंतीनिमित्त सकाळी रेल्वे स्टेशन 125 फुटी रस्ता या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले। यावेळी या भागातील नागरिक बंधू भगिनी, अमरदादा प्रेमी युवक आवर्जून उपस्थित होते। दुपारी वसंतदादा सर्वोपचार रुग्णालय सांगली या ठिकाणी सर्व रुग्ण व नातेवाईकांना फळ वाटप करण्यात आले। फळे वाटप करत असताना स्वर्गीय अमरदादा यांच्या पत्नी माजी नगरसेविका वर्षा हिच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले, कारण अनेक वेळा स्वतः स्वर्गीय अमरदादा यांच्या समवेत कोणत्याही कारणास्तव या रुग्णालयात रुग्णांची विचारपूस करून त्यांना सर्वतोपरी मदत करणारे स्वर्गीय अमरदादा यांची कमतरता भासत होती। सिव्हिल हॉस्पिटल स्वर्गीय अमरदादा नेहमीच मदतीचा हात देत आज त्यांच्या पश्चात स्वर्गीय अमरदादा यांच्या पत्नी माजी नगरसेविका वर्षा निंबाळकर यांच्या संकल्पनेतून सांगलीतील सरकारी रुग्णालयास 2 व्हीलचेअर स्वर्गीय अमरदादा यांच्या जयंतीनिमित्त भेट देण्यात आले। यावेळी वसंतदादा रुग्णालय सांगलीचे समाजसेवक अधिष्ठाता डॉक्टर खाडे सर प्रामुख्याने उपस्थित होते। त्याचबरोबर सावली बेघर नागरिकांना देखील फळे वाटप करण्यात आले, तसेच वृक्षारोपणही करण्यात आले। सायंकाळी स्वर्गीय अमरदादा निंबाळकर यांच्या निवासस्थानी माजी नगरसेविका वर्षा निंबाळकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात स्वर्गीय अमरदादा निंबाळकर यांच्या स्मृतीस असंख्य नागरिक, माता भगिनी, आबालवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, महापालिका कर्मचारी, अधिकारी, राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे मान्यवर, उद्योजक, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे अनेक संचालक तसेच स्वर्गीय अमरदादा यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून स्वर्गीय अमरदादांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले। माजी नगरसेविका वर्षा निंबाळकर यांच्या संकल्पनेतून विजय कलकुटगी, संतोष कलकुटगी, मोहन गुंजी, संदीप वडर, बबलू वडर, बंडू वडर, धनाजी वडर, गणेश वडर आदी कार्यकर्ते उपस्थित होते।
पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली या वटवृक्ष असलेल्या आरोग्य संस्थेला जी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं सिद्धिविनायक सेवाभावी संस्थेच्या वतीनं जी रुग्णांच्या सेवेकरता 2 व्हीलचेअर आणि सर्व अंतरुग्णांसाठी फळाचं वाटप करतायत ते आपलं कौतुकास्पद आहे आणि हे कौतुक समाजाच्या प्रेरित व्हावं असे आज या उद्देशानं मी सांगू इच्छितो आणि समाजातील असेच दानशूर दातृत्वाच्या भावनेनं जनतेनं इथं उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांसाठी होत करून जे शक्य होईल ती मदत करावी। मग ते औषधं असतील, व्हीलचेअर असतील, स्ट्रेचर असतील, वॉकर असतील, मॉपपॅड असतील, या सर्व गोष्टींची इथं मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते आणि ही आवश्यकता जनतेच्या माध्यमातून पुरवली जावी अशी एक आमची सद्भावना असते। आणि आज मी त्या संस्थेला पद्मभूषण वसंतदादा पाटील या शासकीय संस्थेच्या वतीनं त्यांचं खरोखर हृदयापासून अभिनंदन करतो की त्यांनी हा घेतलेला उपक्रम अत्यंत समाज प्रवृत्त आणि दातृत्व प्रेरणादायी आहे। असेच आपण यापुढे संस्थेला उपकृत करत राहावं असे मी आवाहन करतो आणि आपलं संस्थेच्या वतीनं सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, संघटक वगैरे जे कोण असतील सहसंघटक यांचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि आपल्याला पुढील कार्यास खूप मोठ्या शुभेच्छा देऊ इच्छितो आणि एवढे माझे 2 शब्द बोलून माझं मनोगत थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या वार्डात म्हणा, आपल्या निंबाळकर कुटुंबावर जे प्रेम आपलं दाखवून गेला दिवसभर सामाजिक कार्यातून, आपल्या व्हीलचेअर वाटपातून म्हणा किंवा आपल्या स्वच्छता अभियानातून दिवसभरात जे आपण झाडांचं आपण वृक्षारोपण केलं, जे आपण त्यांच्या प्रेमापोटी जे आपल्या सर्वांनी आज जे केले त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच प्रेम अमरदादांच्या नंतर आपल्या वर्षाताईंच्या पाठीमागं सर्वांनी द्यावं राहावं ही सगळ्यांना नम्र विनंती। असेच प्रेम राहावं। धन्यवाद। पहिला वाढदिवस आहे की बाबा अमरदादा या ठिकाणी नाहीतर कायम अमरदादा सगळ्यांच्या सोबत सगळ्यात मिळून मिसळून आणि अमरदादांना कधीच असं त्यांचं वाढदिवस गाजावाजा डिजिटल लावावं, मोठं गाजावाजा करावं असं त्यांना कधीच वाटलं नाही। काय ती सर्वसमावेशक ग्राउंड लेवलला सगळ्यांच्या सोबत राहून वाढदिवस करायचं, सगळ्यांच्यात राहायचं ही त्यांची एक खासियत होती। आणि आज अमरदादा नाही आहेत पण सगळ्यांच्या मनात त्यांचं एक घर आहे। त्यामुळं सर्वांनी वर्षाताईंच्या मागं अमरदादांचं काही ना काही आपल्याला एक देणं आहे, काही ना काही त्यांनी आपल्याला एक म्हणजे सामाजिक क्षेत्रात काम करत असताना काही ना काही त्यांनी आपल्याला दिलेलं आहे। त्यामुळं आपण इथून पुढच्या काळातसुद्धा वर्षाताईंच्या सोबत कायम राहूया। त्यांना येतेल्या इलेक्शन असेल, इतर सर्व गोष्टीला त्यांच्या निंबाळकर फॅमिलीच्या पाठीशी आपण सर्वजण एक भाऊ म्हणून त्यांच्यासोबत राहूया या ठिकाणी मी असं सांगू इच्छितो। आणि अमरदादा आज सांगण्यासारखं खूप आहे पण काही गोष्टी बोलू शकत नाही, त्यामुळं अमरदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्यांना अजूनसुद्धा म्हणजे असं अमरदादा आमच्यात आहेत आणि कायम आठवणीत क्षणाक्षणाला त्यांची आठवण आम्हाला येत राहते। एवढं बोलतो आहे।